Hello everyone. We will continue with the next part from the mixing and homogenization chapter, that is homogenization. We have previously completed the mixing. The next one is the homogenization. So homogenization is the process of preparing the fine emulsion from a coarse emulsion by converting the large globules to the small globules, and the homogenization is done in an apparatus which is known as homogenizer. Okay, homogenization means what? We are preparing the fine emulsions. All of you know the emulsions. These are the biphasic dispersed system in which the one phase is dispersed as a globules or as a minute globules in the another phase, that is in the continuous phase. इमल्शन म्हणजे काय? दोन इमिसिबल लिक्विड्स जेव्हा आपण मिक्स करतो त्यातून आपल्याला इमल्शन्स तयार होतात. सो ॲक्च्युली इमल्शन म्हणजे काय असतं? एक कंटिन्युअस फेज असते किंवा एक व्हेइकल असतं की ज्याच्यामध्ये आपण दुसरं एक इमिसिबल लिक्विड मिक्स केलेलं असतं. सो जेव्हा हे मिक्सिंग होतं तेव्हा काय होतं? जे कोणतं लिक्विड कमी प्रमाणात असतं ते मायन्यूट ग्लोब्युल्स इन द फॉर्म ऑफ मायन्यूट ग्लोब्युल्स हे व्हेइकलमध्ये किंवा कंटिन्युअस फेजमध्ये डिस्पर्स होतं. ओके, आपण हे डोसेज फॉर्म चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. ओके, एक कंटिन्युअस फेज असते आणि त्याच्यामध्ये डिस्पर्स फेजचे ग्लोब्युल्स दिसतात. ओके, तर होमोजेनायझेशन म्हणजे काय? हे जे काही ग्लोब्युल्स आहेत किंवा बबल्स त्याला आपण म्हणू शकतो. बबल्स नाही, ॲक्च्युली ग्लोब्युल्स त्याला म्हटलं जातं. सो त्या ग्लोब्युलची साईज ही कमी केली जाते होमोजेनायझेशन करून. जर का लार्ज साईजचे ग्लोब्युल्स असतील तर त्यांना आपण फाईन ग्लोब्युल्समध्ये कन्वर्ट करू शकतो बाय युझिंग द apparatus which is known as homogenizer. So homogenization is a simple process of converting coarse globules in the emulsion to the fine globules. Okay, emulsion मधले जे काही लार्ज ग्लोब्युल्स आहेत की ज्यांना आपण कोर्स ग्लोब्युल्स म्हणू शकतो, त्याचं कन्वर्जन आपल्याला फाईन ग्लोब्युल्समध्ये किंवा लहानात लहान ग्लोब्युल्समध्ये करायचं आहे. सो ही जी प्रोसेस आहे ऑफ कन्वर्टिंग कोर्स ग्लोब्युल्स टू द फाईन ग्लोब्युल्स इज नोन ॲज homogenization, and for that we are using apparatus which is known as homogenizer. So what is the principle of homogenizer? Actually हे जे homogenizer आहे ते कोणत्या प्रिन्सिपलवरती वर्क करतात? The homogenizers are based on the principle that the large globules in a coarse emulsion are broken into smaller globules by passing them under pressure through a narrow orifice. ओके, होमोजिनायझरमध्ये फाईन ग्लोब्युल्स कशा प्रकारे तयार केले जातात? व्हेन वी पास अ कोर्स इमल्शन थ्रू अ नॅरो ओरिफिस. नॅरो ओरिफिस म्हणजे काय? स्मॉल होल. ओके, एखाद्या स्मॉल होलमधून आपण जेव्हा अंडर प्रेशर एखादं लिक्विड पास करतो तेव्हा काय होतं? त्या लिक्विडचं कन्वर्जन स्प्रेमध्ये होतं किंवा स्मॉल ड्रॉपलेट्समध्ये होतं. सो सेम प्रिन्सिपल इथे यूज केलं जातं. We are passing our coarse emulsion through the narrow orifice under pressure so that coarse globules or the large globules get breakdown and they convert into fine globules. This is the simple principle of homogenization. So for that the different homogenizers are used like hand homogenizer, Silverson mixer homogenizer and the colloidal mill. So we will see one by one. ओके, तुम्हाला सगळ्यांना समजलं आहे का होमोजिनायझेशन म्हणजे काय? इट इज द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग कोर्स इमल्शन टू द फाईन इमल्शन. इमल्शनमधले जे काही लार्ज ग्लोब्युल्स असतील त्याचं कन्वर्जन आपल्याला फाईन ग्लोब्युल्समध्ये करायचं आहे. सो व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनायझर? व्हेन वी पास कोर्स इमल्शन थ्रू अ नॅरो ओरिफिस अंडर प्रेशर, the coarse globules get converts into the fine globules. So we will see one by one the homogenizers. First one is the hand homogenizer. Okay, here it is a diagram of hand homogenizer. It has a hopper and the handle. Okay, so we will see the principle of working of this hand homogenizer. So it based on the principle that large globules in a coarse emulsion are broken into small globules
बाय पासिंग देम अंडर प्रेशर थ्रू अ नॅरो ओरिफिस. सेम प्रिन्सिपल जे आपण आधी पाहिलं. सो व्हॉट इज द कन्स्ट्रक्शन? इट कन्सिस्ट ऑफ अ हॉपर, स्मॉल ओरिफिस, हँडल अँड अ हेवी बेस. ओके, इट कन्सिस्ट ऑफ hopper, then handle, then orifice and a heavy base. ओके, खाली आपला हा हेवी बेस आहे, वरती हॉपर की ज्याच्यामध्ये आपल्याला कोर्स इमल्शन फिल करायचं आहे आणि हॉपरच्या खाली बरोबर इथे हँडलला आपल्याला ओरिफिस आहे किंवा स्मॉल होल असतो. जेव्हा आपण हे हँडल मूव्ह करतो तेव्हा काय होतं आहे, जे कोर्स इमल्शन आहे ते ओरिफिसमधून पास होते आणि आपल्याला फाईन ग्लोब्युल्स किंवा फाईन इमल्शन मिळतं आहे. So hand homogenizer consists of small stainless steel vessel mounted on a stand and bottom of the vessel has an opening to fit the nozzle and a free moving piston is operated in the cylinder. ओके, जसं की तुम्ही सांगितलं इट इज अ हँडल और इट इज अ पिस्टन आणि त्याच्याबरोबर पुढे इथे ओरिफिस आहे हॉपरच्या खाली. So what is the working? The emulsion prepared in a mortar pestle is placed in the hopper of the emulsifier. ओके, जे काही आपण इमल्शन मॉर्टर पेस्टलने प्रिपेअर केलेलं आहे ते आपल्याला हॉपरमध्ये फिल करायचं आहे. देन द पिस्टन इज ऑपरेटेड. ओके, दिस हँडल और पिस्टन इज ऑपरेटेड. तुम्हाला पोझिशन दाखवले बघा ॲरोने, आपल्याला खालीवर अशा प्रकारे ऑपरेट करायचं आहे. अगेन द लिक्विड टू बी होमोजिनाइज इज पास थ्रू द नोझल अंडर प्रेशर विच कॉजेस द ऑटोमायझेशन and hence homogenization can be done. जेव्हा आपण हँडल ऑपरेट करतो तेव्हा काय होतं आहे, जे काही कोर्स इमल्शन आहे ते ऑरिफिसमधून पास होतं आहे आणि त्याचं होमोजिनायझेशन होतं किंवा ते स्मॉल फाईन ड्रॉपलेट्समध्ये कन्वर्ट होतं आहे. सो दिस इज अ सिम्पल कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द हँड होमोजिनायझर. द नेक्स्ट वन इज द सिल्वर्सन मिक्सर होमोजिनायझर. This is the diagram of Silverson mixer homogenizer. So we will see the principal construction and working. Silverson homogenizer, it works on the principle of combination of mixing and the homogenization. Okay, Silverson homogenizer मध्ये मिक्सिंग आणि होमोजिनायझेशन ह्या दोन्ही प्रोसेस ऑटोमॅटिकली केल्या जातात. So next one is construction. First thing is consist of emulsifying head. हे तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता इथे. इट हॅज अ इमल्सिफाईंग हेड. बॉटमला तुम्ही पाहू शकता इथे इमल्सिफाईंग हेड आहे. And that head is covered with a fine mesh stainless steel sieve. तुम्ही ते बारीक त्याला होल पाहू शकता. ओके, ते जे हेड आहे ते आपल्याला आपण काय केलं आहे, स्टेनलेस स्टील सीवने कवर केलं आहे. अगेन द इमल्सिफायर हेड कन्सिस्ट ऑफ अ नंबर ऑफ ब्लेड्स विच रोटेट ॲट अ व्हेरी हाय स्पीड इन ऑर्डर टू प्रोड्यूस अ पॉवरफुल शेअरिंग ॲक्शन. आणि त्या हेडच्या मध्ये तुम्ही शाफ्ट पाहू शकता. त्या शाफ्टच्या एंडला ब्लेड्स अटॅच केलेले असतात की जे पूर्णपणे रोटेट होऊ शकतात. अँड दिस ब्लेड्स आर रोटेटेड बाय युझिंग अ इलेक्ट्रिक मोटार फिटेड ॲट द टॉप. ओके, जस्ट काय आहे याला, टॉपला एक इलेक्ट्रिक मोटार आहे. त्या मोटारला एक आपण शाफ्ट अटॅच केला आहे आणि त्या शाफ्टच्या एंडला किंवा बॉटमला ब्लेड्स अटॅच केले आहेत. ओके, आणि त्या ब्लेड्सच्या अराउंड आपण हेड फिक्स केलं आहे आणि अगेन ते हेड आपण जे आहे ते एका स्टीलच्या सीवने कवर केलं आहे. याच्यामध्ये जे इमल्सिफायर हेड आहे ते स्टेशनरीच राहतं आहे. फक्त जे मिडलचे ब्लेड्स आहेत शाफ्टला अटॅच केलेले ते फक्त रोटेट केले जातात. सो वी विल सी द वर्किंग. दिस इमल्सिफाईंग हेड इज इमर्स इन द लिक्विड टू बी इमल्सिफाईड. ओके, जसं की पद्धतीने आपण स्टरर अटॅच करतो त्या पद्धतीनेच आपण हे हा होमोजिनायझर एका वेसलमध्ये अटॅच प्लेस करायचं आहे आणि त्या वेसलमध्ये आपल्याला इमल्शन प्लेस करायचं आहे. सो द लिक्विड टू बी मिक्स आर sucked through the fine mesh and oil is reduced to the fine globules in this process. जेव्हा हे ऑपरेट होतं आहे त्यावेळेला काय होते, ते ब्लेड्स आतले रोटेट होतात आणि सकिंग ॲक्शन त्याच्यावरती होते.
सो जे काही इमल्शन आहे ते स्टेनलेस स्टील सीवमधून आतमध्ये सक केलं जातं आहे. सो द प्रोसेस ऑफ मिक्सिंग ऑकर द हाय स्पीड रोटेशन ऑफ द ब्लेड. ह्याच्यामध्ये काय होतं आहे, ऑटोमॅटिकली त्यांचं मिक्सिंगसुद्धा केलं जातं आहे आणि होमोजिनायझेशन सुद्धा केलं जातं आहे. सो द मिक्स मटेरियल इज देन पुल्ड आउट विथ अ ग्रेट फोर्स अँड दस द प्रोसेस ऑफ होमोजिनायझेशन ऑकर सायमल्टेनियसली. ज्यावेळेला हे लिक्विड सक केलं जातं तेव्हा त्याचं मिक्सिंग होतं आहे आणि अगेन ते लिक्विड जेव्हा त्या इमर्सिफाईंग हेडमधून बाहेर येतं तेव्हा त्याचं ऑटोमॅटिकली होमोजिनायझेशन होतं आहे किंवा ते ग्लोब्युल्स आहेत ते फाईन ग्लोब्युल्समध्ये कन्वर्ट होतात. सो नेक्स्ट वन इज व्हॉट इज द ॲप्लिकेशन ऑफ दिस सिल्वर्सन होमोजिनायझर. द मिक्सर इज यूज टू ऑब्टेन द फाईन इमल्शन अँड सस्पेन्शन अँड अदर बायफेजिक लिक्विड प्रिपरेशन. होमोजिनायझर आपण सर्टन इमल्शन्स सस्पेन्शनसाठी सुद्धा यूज करू शकतो फॉर द प्रॉपर मिक्सिंग अँड होमोजिनायझेशन. The next type of homogenizer is the colloidal mill. Okay, so you can see clearly here what is the Silverson homogenizer. अशा प्रकारे स्टँडला आपण ते अटॅच करायचं आहे होमोजिनायझर आणि हे जे खाली तुम्हाला स्क्वेअरमध्ये हेड दिसते ते आपण जस्ट त्या लिक्विडमध्ये इमर्स करायचं आहे. जेव्हा आपण हे इलेक्ट्रिक मोटारने त्याला रोटेट करतो तेव्हा काय होतं आहे, त्या बारीक होल्समधून लिक्विड आतमध्ये सक केलं जातं आहे आणि त्याचं मिक्सिंग होतं आहे. पुन्हा ते जेव्हा लिक्विड वरच्या साईडने बाहेर येतं आहे तेव्हा त्याचं होमोजिनायझेशन ऑटोमॅटिकली होतं आहे. ओके, द नेक्स्ट वन इज द कोलॉइडल मिल. ओके, कोलॉइडल मिल वी हॅव सीन इन द साइज रिडक्शन ऑल्सो अँड सेम इट इज यूज फॉर द होमोजिनायझेशन ऑफ लिक्विड्स. So here it is a diagram of colloidal mill. It has a stator and rotor. Okay, and this rotor rotates at the speed of 3000 to 20,000 rotations per minute. And the gap between stator and rotor is between the 0.002 to 0.03 inches. Just material is fed through the inlet which comes in between the gap between the stator and rotor and it is get crushed down. So this colloidal mill can be used for the homogenization process also. Okay, so colloidal mill consists of rotor and a stator and the milling surfaces are conical and the gap between rotor and stator ranges from 0.002 to 0.3 inches. ओके, तुम्ही ते कोनिकल शेपमध्ये रोटार पाहू शकता आणि हा स्टेशनरी आहे तो स्टॅटर आहे. रोटार हा शाफ्टला अटॅच केलेला आहे आणि तो रोटेट केला जातो. सो जेव्हा ते मटेरियल स्टॅटर आणि रोटरच्या गॅपमध्ये येतं तेव्हा त्याचं साईज रिडक्शन केलं जातं आणि आफ्टर साईज रिडक्शन और आफ्टर होमोजिनायझेशन इट इज रिमूव्ड फ्रॉम द आउटलेट. दिस colloidal mill we have discussed in the size reduction chapter also. So this is about the homogenization process. Okay, so here we have completed the mixing and homogenization chapter. Okay, so thank you for your attention and for any query you can ask me at any time. I will send you the PDF notes for this chapter. Okay, so thank you.